वेलकम बॅक. इथे मात्र पूल करण्याचा प्रयत्न होता, फटका फसतोय. मिडॉनला तिथे चांगला झेल घेतला गेलाय आणि न्यू बॅटर लगेचच आपण रेडी राहायचं आणि दाखल व्हायचं, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. जशी सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली गेली आहे, मिड ओव्हर ब्रेकमध्ये कमी वेळ घ्या, बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होण्यासाठी कमी वेळ घ्या, तेव्हाच आपला जो वेळ आहे तो कव्हर होणार आहे. अजूनही तब्बल 2 सामने आपल्याला या सामन्यानंतर खेळवायचे आहेत. मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. उमेळे विरुद्ध बोर्डी असा सामना सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार आयोजित नियोजित आपण पाहतोय. वाडोळ प्रीमियर लीगचं 12वं संस्करण, ॲडिशन नंबर 12. नाणेफेकीच्या कौलाचा जर विचार केला, बोर्डी संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय, प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. 10 धावा धावफलकावरती, दुसरं षटक प्रगतीपथावरती. या षटकातील अजूनही 4 चेंडूचं येणं बाकी आहे. वाईडचे संघ देत आहेत, वाईड +1. तो हलक्याने खेळून काढलं तिथे. तेरा धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती मार्गस्थ आपण पाहतोय. सरळ बॅटीने केलेला स्ट्रोक व्ही शेप मध्ये, फक्त सिंगल तिथे मिळणार आहे. इथे खोलवर डाव्याचा चेंडू पुन्हा एकदा फक्त ड्राईव्ह केलं. तिथे थोडंसं फंबल आपल्याला पाहायला मिळालं कव्हर रिझन वरती, परंतु एक धाव निश्चितच तिथे मिळणार आहे. इथे फटका चांगला, फक्त दिशा दाखवली आहे. डीप बॅकवर्ड लेग रिजन वरती चेंडू होतोय फरार. धावा मिळतील पूर्ण 4-4 आणि 4. चांगला फटका तिथे पाहायला मिळाला. गोलंदाजाच्या गतीचा तिथे वापर केला गेला. फलंदाजाला माहिती होतं की कुठेतरी पॉवर प्लेचं षटक सुरू आहे, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त मी जर दिशा दाखवली, प्रॉपर टायमिंग केलं तर मला चौकार मिळणार आहे. 30 यार्ड सर्कलच्या खेळाडूला बीट केला. डीप फाईन लेग वरती चेंडूला केलंय अलॉंग द कार्पेट 4 धावेसाठी. आणि चौकाराच्या मदतीने धावांचा विचार केला. धावफलक जाऊन पोहोचणार आहे 19 या स्कोर कार्डवर. इथे आपण पाहिला पिकअप शॉटचा वापर केला गेलाय. डीप स्क्वेअरने गॉड रिजनच्या बाहेर चेंडू निघून जाणार आहे 4 धावेसाठी. अजून एक चांगला फटका तिथे पाहायला मिळालाय. थोडासा शॉर्ट बॉल होता, आधीच फलंदाजाने लाईन लेंथ आणि गतीला जज केलंय. 4 धावेने धावफलक फ्लाय होणार आहे 23 या स्कोर कार्डवर.
उमेळे विरुद्ध बोर्डी असा सामना आपण पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर बॉलिंग स्वीकारली गेली बोर्डी संघाकडून, परंतु आतापर्यंत गोलंदाजांवरती प्रहार झालाय. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल स्ट्रेट डाऊन द ट्रॅक खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक आहे तिथे मिड ऑफ मिड ऑनला आणि शेवटी मिड ऑनच्या क्षेत्ररक्षकाने घेतला जेल. दोन्ही क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न तिथे होते. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक सुद्धा वेगाने चेंडूच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, परंतु मिड ऑन ने टिपला. इझी जेल फलंदाजाचा खेळ होतोय समाप्त. गॉन. अद्वैतला माघारी परतावं लागणार आहे. न्यू बॅटर न्यू मॅन गौरवला इथे इंट्रोड्यूस केलं गेलं. इथे मात्र अटॅकिंग फील्ड सेटअप आपण पाहतो. सिंगल सेव्हिंग साठी जो खेळाडू आहे तिथे सिली मिड ऑफला आपल्याला खेळाडू पाहायला मिळतोय. त्याच्यावरती जबाबदारी सिंगल सेव्हिंगची. इथे चांगला चेंडू आहे. इथे चांगला चेंडू आहे. फुलर लाईनच्या चेंडूचा झाला वापर. मजबूर केलं जातं इथे ड्राईव्ह करण्यासाठी आणि त्या ड्राईव्हला थांबवण्यासाठी सिंगल सेव्हिंग मोड वरती सिली मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात दिसतोय. इथे मात्र पुन्हा आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतोय. लेग 2200 रुपयामध्ये महत्वाच्या 3 धावा तिथे वाचवल्या गेल्यात, कारण विकेट किपर तर ऑलमोस्ट 20 झाले. त्याच्यानंतर शॉर्ट फाईन लेगच्या खेळाडूने मात्र चेंडूला थांबवला आणि फेकी सुद्धा ॲक्युरेट पाहायला मिळाली. हलक्या त्याने फक्त पुश केले तिथे. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचणार आहे तब्बल 25 या स्कोर कार्डवर. 2 गडी आतापर्यंत बाद झाले आहेत. एका बाजूला आपण पाहतोय उमेळे त्यांच्या विरुद्ध बोर्डी. टॉस जिंकल्यानंतर बोर्डी संघाने क्षेत्ररक्षण घेतलं, गोलंदाजी घेतली आणि आता मात्र कुठेतरी त्या गोलंदाजीचं पृथक्करण त्यांनी चांगल्या पद्धतीने केलंय.
चला थोडंसं स्पीडअप करा प्लीज. गोलंदाजी मार्क वरती तन्मयला आपण पाहतोय. पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड. अतिरिक्त रूपांच्या रूपामध्ये 2 धावा आतापर्यंत आले. या षटकामध्ये 2 वाईड बॅक टू बॅक. आणि धावफलक जाऊन पोहोचणार आहे 27 या स्कोर कार्ड वर. अजून एक चांगला चेंडू त्याला लेटकट केले. तिथे डी पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जिथे सिंगल असते तिथे धावा 2 घेतल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं कम्युनिकेशन कॉम्बिनेशन परम्युटेशन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. इथे फडका चांगला आहे. मनगडाचा वापर बॉटम हँडचा वापर. डी बॅकवर्ड फाईन लेग मध्ये चेंडू होतो ट्रॅव्हल. मिळणार पूर्ण झावा 4. अजून एक महत्वाचा चौकार 4. धावांचा विचार केला चौकारने धावफलक 33 या स्कोर कार्ड वरती आहे. इथे चांगलं स्टेअर केलं बॅटरने. चांगलं डिफेन्स फ्रंट फूट डिफेन्स आपल्याला पाहायला मिळाला. दोन चेंडूचा खेळ इथून या षटकातील अजून बाकी आहे. अजून एक चांगला बॉल. पुन्हा एकदा बॅकफूट वरती पंच केलं. तिथे सिंगल कंप्लीट होणार आहे. आणि धावफलक आपण पाहिलं सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचेल 35. शेवटचा अंतिम चेंडू अजूनही फेकणं बाकी आहे. या षटकातील चौथं षटक आपण पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी राहिली आतापर्यंत तन्मयने. चांगले लाईन लेंथ टप्पा पकडून गोलंदाजी केली आहे. स्लाइस केले. पॉइंट वरती क्षेत्ररक्षक करतोय थोडंसं फंबल. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एक धाव झाली आहे. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 36 या स्कोर कार्ड वरती आहे. घडी आतापर्यंत 2 बाद झाल्यात. 36 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 36 धावा धावफलकावरती आहेत.
बॉलिंग मार्क वरती मिहिर चुरीला इंट्रोड्यूस केलं गेलंय. पहिल्या चेंडूवरती व्ही शेप मध्ये स्ट्रेट डाऊन द ट्रॅक. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक लाऊड अपील तिथे झाली आहे. फडका चांगला क्षेत्ररक्षक जरी तिथे असला कव्हर पॉइंट रिजन वरती फडका आपल्याला पाहायला मिळाला. आणि 2 धाब्याने धावफलक 40 या स्कोर कार्ड वरती आहे. इन्फिनिटी डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली आला परंतु अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. जिथे सिंगल होती सिंगल रबड मध्ये कन्वर्ट केलाय. तिका शॉट खेळण्याचा प्रयत्न होता तिथे चौकार येतोय. चौकाराने धावफलक सज्ज होणार तब्बल 46 या स्कोर कार्ड वरती. इथे पुन्हा एकदा ड्राईव्ह केला होता कार्पेट डीप मधला खेळाडू कव्हर रिझनचा येतोय चेंडूवरती आणि धावफलक आता धावून पोहोचेल तब्बल 47. चांगला फटका तिथे पाहायला मिळाला. पुढे एकदा पुलचा डीप स्क्वेअर लेग रिजन वरती क्षेत्ररक्षक तैनात आहे. पाच षटकांच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला 48 धावा धावफलकावरती आहेत. 48 ऑन द स्कोर कार्ड.
चांगला ड्राईव्हचा फटका तिथे पाहायला मिळालाय. इथे मात्र आपण पाहिलं क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये फुटबॉलचा नजारा. लेदर क्रिकेटमध्ये थोडंसं कमी आपल्याला पाहायला मिळतं. धावांचा विचार केला धावफलक 50 या स्कोर कार्ड वरती आहे. 50 धावा धावफलकावरती आहेत. 50 ऑन द स्कोरबोर्ड. इथे डॉट बॉल असणार आहे. इथे चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता. वाईट बॉलचे संकेत येत आहेत आणि धावफलकावरती धावा आहेत 51. इथे मात्र इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. चांगला झेल तिथे कंप्लीट होतोय. स्वीपर कव्हर रिजन वरती खेळाडू तैनात होता आणि एक चांगला झेल तिथे टिपला गेलाय. गॉन. न्यू बॅटर सुदेशला इथे मात्र इंट्रोड्यूस केलं गेलंय. सरळ बॅटीने केलेला स्ट्रोक उंच तर खूप जास्त गेलाय. डिस्टन्स कमी कव्हर केलंय. इथे मात्र मनगटाचा वापर केला गेला. मिडविकेट रिझनवरती क्षेत्ररक्षक वेगाने आला. एक धाव झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. एका धावेने समाधानी व्हावं लागेल.
थोडंसं स्पीडअप करा प्लीज, लगेचच विरोधींना सजवायची आहे. अलॉंग द कार्पेट फटका चांगला आहे तिथे. लॉंग ऑफला थोडंसं फंबल झालं आणि त्या फंबलचा फायदा उचललाय. तब्बल 2 धावा परिपूर्ण केल्यात. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चपळाईने 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. पुन्हा एकदा हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे. आणि इथे मात्र आपण पाहिलं नजाकत बरा स्ट्रोक सिलेक्शन. चौकार येतोय. 4 धावा. 4 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 59 या आकड्यावर. स्कोरबोर्ड इज ऑन 59. ऑन द स्कोरबोर्ड आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट रनआउटची तिथे संधी आहे. फेकी थोडीशी हळूवार रीतीने आली आहे. धावांचा विचार केला धावफलक डबल डिजिटच्या 60 या स्कोर कार्ड वरती आहे. इथे सुद्धा फटका चांगला आहे. ऑनला भेदत चेंडू निघून जाणार आहे सीमारेषेच्या बाहेर. येतो या चौकार 4. सुरेशच्या फळीतून चौकार आपण पाहतो आणि धावफलकाला घेऊन जाणार आहे 64 आकड्यावरती सुदेशला आपण पाहतोय. सुदेशच्या फळीतून आलेला चौकार. धावफलक अतिशय वेगाने फ्लाय होईल आणि जाऊन पोहोचेल तब्बल 64 या आकड्यावर. हा व्याकलेने केलेला ऑनड्राईचा फटका आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्याच शॉर्ट साठी तैनात आहे. एकच धावेने समाधानी व्हावं लागणार आहे. इथे मात्र डोबॉलचे संकेत आपण पाहतोय. डोबॉलचे संकेत आणि आता मात्र फ्री हिटची संधी आहे. टिकीट टू फ्लाय. इथे मात्र चांगला चेंडू आहे. वाईडचे सिग्नल येत आहेत. फ्रीड कंटिन्यू असणार आहे. इथे सुद्धा एक्स्ट्राच्या रूपामध्ये धाव असणार आहे. 69 ऑन द स्कोरबोर्ड आपण पाहतोय. फ्रीड कंटिन्यूचा सिग्नल येतोय पंचांचा. फ्रीड वरती फटका फसतोय. बराच काळ चेंडू हवेत आहे. फक्त रनआउटची
धावांचा विचार करत धावफलक आपण पाहतो 71 या स्कोर कार्ड वरती आहे. लेट कटचा फडका चांगलाय. डीप थर्डमॅन मध्ये हळूवार रीतीने आपण पाहिलं चेंडू ट्रॅव्हल तर होतोय. क्लिअरन्स भेटेल का तर यस क्लिअरन्स सुद्धा भेटतोय. येतोय चौकार 4 आणि धावफलक जाऊन पोहोचणारे तब्बल आपण पाहतोय 75. यतीनचा विचार केला 38 वरती खेळताना आपल्याला दिसतोय. इथे मात्र आपण पाहिला बॅक ऑफ द हॅट डिलिव्हरी रनआउटची संधी. डायरेक्ट हिटचे प्रयत्न तिथे झाले आहेत. धावांचा विचार करा धावफलक आपण पाहतोय 76 या स्कोर कार्ड वरती आहे. लाऊड अपील परंतु वाईट बॉलचे संकेत येत आहेत डाऊन द लेग साइड आणि धावफलक आता या वाईडने जाऊन पोहोचेल 77 या स्कोर कार्ड वर. 8वं षटक प्रगती पथावरती आहे. इथे मात्र मिस्टर स्ट्रोक आहे. बराच काळ चेंडू हवेत आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक करतोय चुकी. इथे चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. नजाकत बरा स्ट्रोक सिलेक्शन. गोलंदाजाच्या गतीचा वापर केला आणि चेंडूला केलं फरार. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक सिलेक्शन. 4 43 वरती खेळताना आपण पाहतोय यतीन आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी केली आहे. जेव्हा जेव्हा हात उघडण्याची संधी भेटली आणि अलॉंग द कार्पेट फटके फ्लिक्सचे फटके असू द्या ड्राईव्हचे फटके असू द्यात मनगडाचा पुरेपूर वापर त्याने केलाय. पुन्हा एकदा वी शेप मध्ये खेळला फटका. एक धाव झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न. दोन्ही खेळाडूंनी वेगाने धाव केली. कंप्लीट. डायरेक्ट हिट जरी झालं असलं तरी मात्र यतीन स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. प्रखर ऊन आहे आणि या प्रखर उन्हामध्ये आपण पाहतोय स्वतःच्या संघासाठी दोन्ही फलंदाज अक्षरशः झटतायत. यतीन आणि सुदेश ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. काय खूप सुंदर फलंदाजी या दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत केली. जेव्हा जेव्हा गरज होती संघाला तेव्हा तेव्हा सिंगल डबलने धावफलक पुढे नेला आणि जेव्हा संधी भेटली मोठे फटके खेळण्याची तेव्हा मोठे फटके सुद्धा केलेत आणि त्याचमुळे आपण पाहतो धावफलक 84 या स्कोर कार्ड वरती आहे. अजून एक चांगला पिकअप स्ट्रोक पाहायला मिळालाय. व्हॉट स्ट्रोक सिलेक्शन. नजाकत बरा स्ट्रोक पुन्हा एकदा आपण पाहतोय. कलात्मक फटका आणि इथे हाफ सेंचुरी सुद्धा कंप्लीट होतीये. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर यतीनसाठी होऊन जाऊ द्या. म्हणूनच म्हटलं जातं मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता जनाब, हौसलों से उड़ान होती है. यतीनची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या.
धावांचा विचार केला धावफलक आता आपण पोहोचणार आहे 90 या स्कोर कार्डवर. बोर्डी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला त्याच्यानंतर गोलंदाजी स्वीकारली परंतु उमेडा 11ने काय फलंदाजी केली आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन राहिलं. यती नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकापासून घोंगावत आहे. चला स्पीडअप करा थोडंसं प्लीज घाई करायची आहे जास्त वेळ दौडू नका. स्पीडअप करा मित्रांनो थोडंसं प्लीज घाई करायची आहे. चार धाव्यांचं सिग्नल पंचाचं येतंय. 4 धाव्याने धावफलक पुढे सरसावलं जाईल. आकांश मागच्या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच सिंचनी विरुद्ध SKCC विरार ब. आकांश ठरतो या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच. आकांश यायचे तर आपण अवेलेबल असतील. स्टेप आउट करून विकेट करण्याचा प्रयत्न इथे मात्र लॉफ्टी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक झेल सोडला गेलाय तिथे. स्वीपर कव्हर रिझन वरून क्षेत्ररक्षक जिथपर्यंत प्रयत्न करेल एक धाव निश्चितच मिळणार आहे. धावांचा विचार केला धावफलक 95 या स्कोर कार्ड वरती आहे. 3 झेंडूचा खेळ इथून येणं बाकी या षटकातील. इथे मात्र चांगला ड्राईव्हचा फटका हाय बॅकलिफ्टने ड्राईव्ह केलं लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. फेकी केली आहे चांगली फेकी तिथे पाहायला मिळाली. 1 बाउन्स स्ट्रेट टू द विकेट कीपर हँड. बेसिक्स ऑफ थ्रोचा तिथे वापर झालाय. चेंडू जास्त वेळ हातात न ठेवता लगेचच कोणत्या तरी एका एंडवरती थ्रो करणं क्रिकेटमध्ये खूप गरजेचं आहे. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. शेवटचा चेंडू बाकी करेक्शन केलं गेलंय आमच्या स्कोरिंग टीम कडून. हाय बॅकलिफ्टने चेंडूला बराच काळ हवेत तर ठेवलं. एलिव्हेशन भेटलं डिस्टन्स भेटेल का तर यस एलिव्हेशन सोबत डिस्टन्स सुद्धा परफेक्ट षटकार. ग्राउंड स्टाफ बॉल पास करायचंय. ओल्ड बॉल पास करायचंय ग्राउंड स्टाफ. आणि सांघिक धावफलक आता 100 धावा क्रॉस करतोय. 102 धावा धावफलकावरती आहे.
बॉलिंग मार्क वरती सारंगला इंट्रोड्यूस केलं गेलंय. इथे शॉर्ट बॉल होता, त्याला पुल करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे. नॉस्ट्रायकर एंड वरती स्वतःला संपूर्णपणे झोकून दिले तिथे बॅटरने. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. 50 धावा क्रॉस केल्यानंतर सुद्धा प्रखर उन्हामध्ये स्वतःच्या संघासाठी आपण पाहतोय फलंदाज यतीन झुंज देतोय. इथे मात्र आपण पाहिलं बॅटरच्या थोडंसं रीच पासून लांब ऑफस्टिकच्या जास्त बाहेर चेंडू वळवण्याचा प्रयत्न होता, स्विंग करण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉलचे संकेत आलेत. इथे मात्र बघतो आपण चेंडू बराच काळ हवेत आहे. लॉंग स्टॉप रिजन वरती क्षेत्ररक्षक करतोय चुकी. शॉर्ट थर्डमॅन मधून ही झेल होणं गरजेचं होतं. धावांचा विचार केला धावफलक 105 या स्कोर कार्ड वरती आहे. इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहतो क्षेत्ररक्षक आहे. अजून एक झेल ड्रॉप. यतीनला भेटलेला अजून एक जीवनदान. चेंडू निघून जाईल का तर नाही. थोडीशी आउटफील्ड त्या सेक्शन मध्ये धीमी आहे. 3 धावा परिपूर्ण होत आहेत. यतीन काय फलंदाजी करताना आपल्याला दिसतोय. फक्त मोठे फटके नाही तर रनिंग बिटवीन द विकेटने सुद्धा त्याने खूप जास्त इम्प्रेस केलाय. अप्रतिम फलंदाजी, क्लासिकल बॅटिंग परफॉर्मन्स. इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. कॅच होईल का तर नाही. अजून एक कॅच ड्रॉप. या सामन्यामध्ये आपण कॅचिंग प्रॅक्टिस होताना पाहिली आहे. कॅच अजून एक ड्रॉप होतोय आणि धावफलक 2 धावेने जाऊन पोहोचेल तब्बल 110 या आकड्यावर. शेवटचा अंतिम चेंडू इनिंगचा बाकी असणाऱ्या धावफलकावरती धावा आहेत 110. 1-1 नॉट धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र बराच काळ चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे. अजून एक कॅच ड्रॉप. अजून एक कॅच ड्रॉप आणि जिथे सिंगल धाव किंवा विकेट असतं तिथे 2 धावा आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. धावफलकावरती धावा आहेत 112. 113 धावांचं भलं मोठं लक्ष समोर असणार आहे. जेव्हा शॉर्ट ब्रेक पुढे जाऊ नका, पाहत राहा एकत्र सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब आयोजित नियोजित वसई विरार वाडवळ प्रीमियर लीगचं संस्करण नंबर 12. मॅच नंबर सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला उमेळ येतं, दुसऱ्या बाजूला बोर्डी असा सामना सुरू आहे. मॅच नंबर 4.
चला लगेचच मैदानाचा ताबा घ्या, कारण ऑलरेडी आपण पाहतोय पंच दाखल झाला. वेळ आपल्याकडे कमी, याच्यानंतर सुद्धा आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. प्लीज लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तब्बल 2 सामने आपल्याला या सामन्यानंतर सुद्धा खेळवायचे आहेत. पूर्ण इनिंग आहे, त्याच्यानंतर 2 मॅच खेळवायचे आहेत. प्लीज फिल्डिंग टीम मीटिंग आपण मैदानाच्या आतमध्ये घ्या. उमेळ संघ आपल्याला विनंती आहे, प्लीज आपण लगेचच जॉईन व्हा, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे मित्रांनो. चला प्लीज पंच ऑलरेडी दाखल झाले. आयोजकांच्या मार्फत कॉल आहे, लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. चला 2 बॅटर प्लीज दाखल व्हा. चला 2 बॅटर प्लीज विदाउट एनी डिले. बोर्डी टीम आपल्याला विनंती आहे, बॅटर पाठवा. चला बॉडी टीम प्लीज सेंड युअर 2 बॅटर्स. अंपायर तीच वॉर्निंग देतात आपल्याला. बॅटर्स बॉडी टीम आपल्याला शेवटचा कॉल आहे, प्लीज 2 बॅटर दाखल व्हा, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. सातत्याने तुम्हाला ही विनंती केली जाते. तुमची आमची सर्वांची स्पर्धा आहे, सहकार्याची अपेक्षा सर्वांकडून आहे. बॉडी टीम प्लीज. अंपायर सुद्धा तोच कॉल देत आहेत. पंचांच्या माध्यमातून वेळेचं सातत्याने कॉल आपल्याला दिला जातोय. चला एक एक्स्ट्रा प्लेयर सुद्धा आमच्यासोबत जॉईन व्हा. तब्बल 113 धावांचा पाठलाग करायचा आणि त्या पाठलागासाठी प्रारंभिक जोडी दाखल झाली आहे. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार आयोजित नियोजित आपण पाहतोय वाडवळ प्रीमियर लीगचं 12व संस्करण ॲडिशनल 12 सीझन 12.
बॉलिंग मार्क वरती निशांत आपला पाहायला मिळतोय. तब्बल 113 धावा डिफेंड करायचे आहेत आणि त्याच्यासाठी स्नेहन आणि सोहम ही प्रारंभिक जोडी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंड वरती स्नेहन, नॉन स्ट्रायकर एंड वरती सोहम, गोलंदाजी मार्क वरती निशांत आपल्याला पाहायला मिळतोय. 113चं भलं मोठं लक्ष आहे, परंतु या जोडीवरती आता पूर्णपणे नजरा आहेत. या जोडीवर अर्थातच कुठेतरी आशा, आकांक्षा, अपेक्षा असणार आहेत. 113चा पाठलाग करायचा आहे. चला स्पीडअप करा प्लीज, अजूनही पहिला चेंडू डिलिव्हर झाला नाहीये. पहिल्याच बॉल वरती संधी तिथे निर्माण झाली. ऑस्ट्रेलिया स्टाईल मध्ये टिपलाय झेल. मागच्या इनिंग मध्ये ज्या चुका बोर्डी संघाने केल्या होत्या, उमेरा संघ त्या चुका करणार नाहीये. पहिल्या चेंडूवरतीच पहिला झटका, पहिला हादरा, फलंदाज बाद, गॉन. बॅटिंग मार्क वरती न्यूमा सौरभ. स्नेहन तिथे गोल्डन डकचा शिकार झालाय. इथे मात्र आपण पाहिला मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. लोअर फुलटॉस चेंडूला फक्त दिशा दिली आहे तिथे. इथे चेंडूला जाऊ दिलं, लिव्ह केलं. तिथे चांगले लिव्ह पाहायला मिळाली. व्हाईट बॉलचे संकेत तिथे पाहायला मिळाले तरी धावफलक दोन्ही स्कोर कार्ड वरती आता जाऊन पोहोचेल. तब्बल 113चा पाठलाग करायचा. कोणत्या तरी एका बॅटरला पहिल्याच षटकापासून गिअर बदलावे लागणार आहेत. अलॉंग द कार्पेट ड्राईव्हचा फटका. तिथे क्षेत्ररक्षक वेगाने थ्रो झाला. डायरेक्ट हिटचे प्रयत्न. डायरेक्ट हिट जर झालं असतं तर कुठेतरी चित्र वेग पाहायला भेटलं असतं, परंतु आयुष्य असेल की क्रिकेटचं मैदान जर तरला फारसं महत्व नाहीये. इथे मात्र आपण पाहिलं लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका आहे. चांगला थ्रो तिथे पाहायला मिळाला. एका धावेने धावफलक पुढे सज्ज होणार आहे. इथे चांगला फटका पाहायला मिळालाय. चेंडू होतोय फरार.
हा बॅकलिफने मात्र आपण पाहिलं कुठेतरी स्वतःला ऍडजस्ट केलं आणि चांगला फटका पाहायला मिळाला. आठ धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा अंतिम चेंडू इथून येणं अजूनही शेष आहे. 113चा पाठलाग करायचा आहे. प्रतिवर आपल्याला 10 कमीत कमी 5च्या सरासरीने जर आपण धावा घेतल्या तर धावफलक चेस होऊ शकतं. प्रयत्न करावे लागणार आहेत. स्ट्रेट डाऊन द ट्रॅक मिडॉनला क्षेत्ररक्षक जिथपर्यंत कलेक्शन करेल फेकी करेल एक धाव तिथे मिळणार आहे. आणि एका धावेच्या मदतीने धावफलक एका षटकाच्या समाप्तीनंतर बोर्डी संघ 9 या स्कोर कार्डवरती आहे. तब्बल 113चा पाठलाग करायचा आहे. बॉलिंग मार्क वरती गौरवला इंट्रोड्यूस केलं गेलं. वाईट बॉलने सुरुवात झाली या षटकाची. इथे मात्र फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. थोडासा फंबल जिथे सिंगल होती तिथे 2 धावा खर्च केल्या गेल्यात. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक याच फटक्यासाठी तैनात केला गेला होता परंतु तो करतोय चुकी. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ असे 2 खेळाडू आपण पॉवर प्लेच्या षटकामध्ये 38 सर्कलच्या बाहेर पाहतोय. इथे मात्र क्लिअरन्स भेटेल का तर यस लॉंग ऑफच्या डोक्यावरून ते चांगला फटका. इथे मात्र आपण पाहिला थोडासा अनइवन बाउन्स तिथे पाहायला मिळाला. बॅकअपला कोणी नाहीये.
पुन्हा एकदा खुलवडा पद्धत चेंडू तिथे क्षेत्ररक्षक स्क्वेअर ऑफ द विकेट नाहीये आणि चेंडू निघून जाणार आहे. इथे मात्र आपण पाहिलं डीप स्क्वेअरला एक अतिशय वेगाने चेंडू झालाय फर्रार. चौकार येतोय तिथे 4 आणि धावांचा विचार केला धावफलक धावून पोहोचणार आहे तब्बल 22 या स्कोर कार्ड वरती 113चा पाठलाग करायचा आहे. या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावफलकावरती इथे लाऊड अपील झाली आहे. डॉट बॉल येतोय. धावांचा विचार केला धावफलक अजूनही स्थिरावलं 23 या स्कोर कार्ड वर 5 चेंडूचा खेळ झालाय 23 धावा धावफलकावरती स्थिरावल्यात. इथे मात्र डॉट बॉल येणार आहे. 2 षटकांच्या समाप्तीने जर धावांचा विचार केला 12.50च्या सरासरीने 11.50च्या सरासरीने 23 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र आपण पाहिला चांगला फटका आहे. बॅकफुट वरती गेले जागा बनवली डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस फलंदाज बाद. सोहम बॅक टू द पवेलियन. चांगला सेट दिसत होता मैदानाच्या आतमध्ये आणि त्याला बॅक टू द पवेलियन पाठवण्यासाठी डायरेक्ट हिटची गरज होती. ती फेकी आपण पाहिली. निशांतने केला डायरेक्ट हिट हितेशने केला डायरेक्ट हिट आणि बॅटर सोहम बॅक टू द पवेलियन गॉन. चला स्पीडअप करा प्लीज. हा बॅकलिफ्टने ट्राय केला पुन्हा एकदा रनआउटची संधी निर्माण झाली आहे. यावेळेस सुद्धा आपण पाहिलं किंचित डायरेक्ट हिट बचावला गेलाय तिथे.
पुन्हा एकदा ड्राईव्हचा फटका, पुन्हा एकदा 30 संधी रनआउटची, यावेळेस बॅक टू बॅक रनआउटचा झटका, डायरेक्ट हिटच्या रूपामध्ये फलंदाज बाद गॉन. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे ऑफ रिजन वरती. चार चेंडूचे खेळ आतापर्यंत झाला. तिसरं षटक आपण मार्गस्थ पाहतोय. इथे मात्र ऑफस्टिकच्या जास्त बाहेर पंच वळत आहेत, दंडित करणार आहेत आणि धावफलक जाऊन पोहोचते 26 या स्कोर कार्डवर. 113चा पाठलाग करायचा आहे. 2 रनआउटचे महत्वपूर्ण झटके आपण पाहिले आहेत या षटकामध्ये. हितेश अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा मुजाहिरा त्याने दाखवलाय. इथे मात्र कुठेतरी आपण पाहिलं खालती राहिलाय चेंडू. गती कमी होती या चेंडू मागे. फिंगर रोल केले होते चेंडूवर. पुन्हा एकदा इथे चेंडू खाली आहे. कलेक्शन झालंय. एका धावेने धावांचा विचार केला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 27 या स्कोर कार्ड वरती आहे. 3 षटकाची झाली आहे समाप्ती. 27 धावा धावफलकावरती आहेत. 27. चला स्पीडअप करा थोडस प्लीज. लगेचच गोलंदाज स्पीडअप करा थोडस. अजूनही आपण ऑलमोस्ट 1.5 आवर शेड्यूलच्या बिहाइंड आहोत मित्रांनो. चला बॉलर्स नेम आमच्यापर्यंत पोहोचवा. बॉलिंग मार्क वर संकल्पला इंट्रोड्यूस केलं गेलं.
इथे मात्र आपण पाहिलं आखूड टप्प्याचा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर फेकून दिला चेंडूला अलॉंग द कार्पेट. चांगला फटका तिथे पाहायला मिळालाय. चांगला पिकअप शॉट इथे आपण पाहिला. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता त्याच्यावरती लगेचच घणाघाती प्रहार केला गेलाय आणि काळाची गरज सुद्धा 113चा पाठलाग करायचा आहे. चौथ्या षटकामध्ये आपण पदार्पण केलं. इथून टॉप गिअर मध्ये फलंदाजी करणं गरजेचं स्वाभाविक आहे. इथे लाऊड अपील परंतु अर्थातच ऑफस्टिकच्या जास्त बाहेर टप्पा पडल्यानंतर चेंडू आउट स्विंग झाला. बघता बघता दोन चेंडूचा खेळ समाप्त झाला. पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार त्यानंतर गोलंदाजाने केलेलं लाईन लेंथ आणि गतीमध्ये परिवर्तन त्याच्यामुळे डॉट बॉल आलाय. तिसरा चेंडू कोणतं व्हेरिएशन घेऊन गोलंदाजी मार्कवरती असेल कारण T10 शॉर्टर फॉर्मॅट आहे. अजून एक चांगला बॉल परंतु त्याला स्लाइस केला. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला बीट केलं आणि चेंडू अलॉंग द कार्पेट दन दन करत निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धाब्यांसाठी 4. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ जातोय. फर्निचर डिस्ट्रॉय योमेस आय विल डेफिनेटली हिट गॉन. चला न्यू बॅटर थोडंसं घाई करा कारण याच्यानंतर सुद्धा मिनिमम एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. वेळेचा विचार केला 4:36 अवधी झालाय. ही संपूर्ण इनिंग बाकी आहे. हाफ पुलचा तिथे प्रयत्न झालाय. दोन धावेने धावफलक जाऊन पोहोचणार आहे तब्बल 37 या स्कोर कार्डवर. इथे चांगला फटका पाहायला मिळाला. तिथे चेंडूच्या बाउन्सला रीड केला आणि त्याच्यानंतर फक्त पुश केले. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला 38 ऑन द स्कोर कार्ड टॅली. येणाऱ्या 36 चेंडूमध्ये अजूनही 75 धावांची गरज आहे. लगेचच स्पीडअप करा प्लीज गोलंदाज. आपल्याला विनंती आपण लगेचच मार्क वरती या कारण याच्यानंतर मिनिमम एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. बॉलिंग मार्क वरती हितेशला इंट्रोड्यूस केलं गेलं. इथे
चला स्पीडअप करा प्लीज. इथे मात्र आपण पाहिलं कुठेतरी फटका फसला होता. थ्रू द कव्हर्स खेळायचं होतं. पॉईंटवरती क्षेत्ररक्षक सुद्धा होता. क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये फुटबॉलचा नजारा आणि चेंडू मैदानाच्या बाहेर जातोय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी असं वाटलं की चेंडू थांबवलाय परंतु पायाने चेंडू ब्रज झाला पायांना आणि निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. इथे पुन्हा एकदा आपण पाहिलं डिफेन्स केलाय. शॉर्ट थर्डमॅन वरती क्षेत्ररक्षक आहे आणि एका धावेने धावांचा विचार केला. धावफलक 43 या स्कोर कार्ड वरती आहे. इथे चांगला चेंडू पाहायला मिळाला. आम बॉल तिथे आपण पाहिला. स्टेट ऑन द ट्रॅक फटका सुद्धा चांगला आहे. लॉंगॉन वरती चेंडू ट्रॅव्हल्स झाला. जिथपर्यंत क्षेत्ररक्षक येईल कलेक्शन करेल फेकी करेल बघता बघता 1 शॉटचं सिग्नल तिथे अंपायरचं आलंय. यावेळेस जलद गतीचा चेंडू वापरला होता परंतु लाईन थोडीशी खराब आहे. एकशे 13 धावांचा वाटला करायचा होता. स्टेप आउट केलाय. बडा प्रहार करण्याचा मनसुबा. स्टेट डाऊन द ट्रॅक डान्सिंग डाऊन द ट्रॅक येतोय बिग सिक्सर. चांगला फटका पाहायला मिळतोय तिथे. धावांचा वेग आता वाढणार आहे. धावांचा ओघ वाढणार आहे. धावफलक या षटकाराने जाऊन पोहोचेल तब्बल 49 या स्कोर कार्डवर. 50 धावा धावफलकावरती आहेत. हाफ सेंचुरी मात्र कंप्लीट होतीये. इथे मात्र वाईट बॉल येतोय. आणि धावफलक 52 या स्कोर कार्ड वरती आहे. शेवटचा अंतिम चेंडू सर अजूनही बाकी आहे.
इथे मात्र चांगला फटका अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इंटेंट चांगला आहे अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय 4 धाब्यांसाठी मॅच अजूनही ऑन आहे धावांचा विचार केला धावफलक जाऊन पोहोचणार आहे तब्बल 56 या स्कोर कार्डवर इक्वेशनचा विचार केला येणाऱ्या 30 चेंडू मध्ये अजूनही 57 धावांची गरज मॅच अजूनही ऑन आहे एका बाजूला उमेळ आहे तर दुसऱ्या बाजूला बोर्डी आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर बोर्डी संघ गोलंदाजांनी थोडासा निराश केलं 113 धावा खर्च केल्यात परंतु आता उमेळा विरुद्ध चांगली फलंदाजी करावी लागणार हे त्यांना माहिती आहे एका बाजूला आपण सौरभला पाहतो दुसऱ्या बाजूला नितांत हे दोन बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत बॉलिंग मार्क वरती संकल्प इथून संकल्पाला एखाद दुसरा विकेट घ्यावा लागणार आहे आणि सर्वात प्रिशियस विकेट आता सामन्यामध्ये सौरभचा ठरणार आहे हलक्याने फक्त पुश केलंय कारण इथून नितांतला माहिती आहे सौरभ खूप चांगला लयमध्ये त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं इथून गरजेचं आहे आणि सौरभ जर शेवटपर्यंत या सामन्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये राहिला तर सौरभकडे ते कॅलिबर आहे कुवत आहे क्षमता आहे मॅच फिनिश करण्याची तर एक चांगला बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचं औचित्य आहे सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब आयोजित नियोजित वसई विरार वाडवल प्रीमियर लीग अर्थातच 12वे एडिशन चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळाला जो बाउन्स एक्सपेक्टेड होता तो पुन्हा एकदा त्या चेंडूवरती नव्हता बाउन्सला रीड करणं सुद्धा गरजेचं आहे चेंडूच्या लाईन लेंथला रीड करणं गरजेचं आहे गोलंदाजी मार्क वरती सुद्धा आपण पाहतोय संकल्पाला इंट्रोड्यूस केले गेले अजून एक चांगला बॉल अजून एक डॉट बॉल प्रत्येक डॉट बॉल आपल्याला कुठेतरी अपयशाच्या जवळ नेणार आहे इथून आपलं डॉट पर्सेंटेज कमी आणि रन पर्सेंटेज जास्त होणं गरजेचं आहे खूप महत्वाचं षटक आपण हातातना हितेश अर्थातच संकल्पाला पाहतोय बिग हिटचा प्रयत्न स्टँड अँड डिलिव्हर टाइम करण्याचा प्रयत्न होता आणि इथे चौकार येतोय या चौकाराने पुन्हा एकदा समीकरण बदललं जाणार आहे इथे चेंडू खाली होता शेवटच्या क्षणामध्ये असं वाटलं प्रयत्न झालेत नाहीत एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्हाला हाफ चान्सेस कन्वर्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि स्पेसिफिकली सौरभ फलंदाजी करत असताना मात्र त्याच्या विरुद्ध तुम्हाला हाफ चान्सेस कन्वर्ट करावे लागणार आहेत अजून एक चौकार समीकरण बदललं जाणार आहे अजून एक चांगला बॉल परंतु त्या चांगल्या बॉलवरती केलाय प्रहार स्टँड अँड डिलिव्हर आपण पाहतो मॅक्सिमम बेग सिक्सर येणाऱ्या 25 चेंडू मध्ये अजूनही 46 धाब्यांची गरज आहे मॅच अजूनही ऑन आहे 25 चेंडू मध्ये अजूनही 46 ची गरज आहे
या षटकातील शेवटचा आणि खूप क्रुशियल चेंडू असणार आहे, कारण समोर बॅटिंग मार्क वरती सौरभ एका वेगळ्या लयमध्ये फलंदाजी करतोय. इथे मात्र चांगला बॉल आहे, हिट द डेक, कानाच्या बाजूने शिटी वाजवत सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये अजूनही 46 धाव्यांची गरज आहे. स्टील 46 रिक्वायर्ड इन अपकमिंग 24 डिलिव्हरी. धावफलकावरती धावा आहे 67. मॅच अजूनही ऑन आहे. बॉलिंग मार्क वरती प्रतीक, चला प्लीज घाई करायची आहे थोडीशी. इथे मात्र आपण पाहतोय डाऊन द लेग साइड, डाऊन द लेग साइड, प्रेशर प्रेशर पाहायला मिळते आपल्याला. 24 मध्ये आता 45 धावांची गरज. मॅच अजून ऑन आहे. 113 धावांचा पाठलाग करायचा होता. सौरभने मात्र अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक हाती किल्ला लढवलाय. इथे मात्र बराच काळ चेंडू हवेत आहे. डी मिड विकेट रिजन वरती क्षेत्ररक्षक आहे, वेगाने आलाय. सौरभसाठी पारितोषिक आपण पाहतोय. 2 षटकार जर लगावले गेले तर बोर्डी संघाकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. स्मिथ सावे सरांकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. इथे मात्र धीम्या गतीचा चेंडू, चेंज ऑफ पेस. टप्पा पडल्यानंतर अजून जास्त चेंडू ड्रिफ्ट झाला आणि फलंदाजाचा विकेट गॉन. वाइड +1, एक के साथ एक फ्री. धावांत विचार केला धावफलक आपण पाहतोय 72 या स्कोर कार्डवर. हलक्या हाताने पुन्हा एकदा स्लाइस केलंय. एक धाव झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. तिथे सौरभ प्रयत्न करता डेंजर एंड वरती सौरभ होते, परंतु 2 धावा अतिशय वेगाने परिपूर्ण केल्यात आणि धावफलक आता जाऊन पोहोचणार आहे तब्बल 74.
3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 72 धावानंतर मात्र पुन्हा एकदा दुहेरी धावा आला आणि धावफलक 74 वरती आता जाऊन पोहोचले. थोडंसं स्पीडअप करा प्लीज. इथे फडका चांगला आहे. फडका चांगला इथे लॉंगॉनच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. चौकार येतोय पण कोणताही क्षेत्ररक्षक तिथे नव्हता. चौकार तिथे आला आणि चौकाराने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 78 या स्कोर कार्डवर. येणाऱ्या 20 चेंडूमध्ये आता 35 धावांची गरज आहे. इथे मात्र लाऊड अपील आणि क्लामचा सिग्नल येतोय. LBWच्या माध्यमातून आपण पाहतोय बॅटर बॅक टू द डगआउट गॉन. चला पुन्हा एकदा आपल्याला वारंवार हीच विनंती केली जाते की थोडंसं स्पीडअप करा. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता तिथे संपर्क झाला नाहीये. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये अजूनही 35 धावांची गरज आहे. चला स्पीडअप करा प्लीज. लगेचच गोलंदाज इंट्रोड्यूस करायचे आहे प्लीज. अंपायर सुद्धा तीच वॉर्निंग देत आहेत. चला फिल्डिंग टीम आपल्याला विनंती आहे गोलंदाज लगेचच इंट्रोड्यूस करा. 18 मध्ये अजूनही 35 धावांची गरज आहे.
18 मध्ये 35 ची गरज आहे. प्रितेशला इथे इंट्रोड्यूस केलं गेलंय. चला प्लीज स्पीड अप करा. अजूनही पहिला चेंडू डिलिव्हर करणं बाकी आहे इथे या षटकातील. हाय बॅकलिफ्टने आपण पाहिलं, ड्राईव्ह केलं तिथे, परंतु इथून मोठ्या फडक्याची गरज आहे. इथे चांगला चेंडू पाहायला मिळालाय. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक कॅच ऑफ द डे आपण पाहतोय. क्षेत्ररक्षकाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. संकल्पने मात्र घेतला एक चांगला झेल. व्हॉट अ ब्रिलियंट कॅच, कॅच ऑफ द डे. इथे मात्र आपण पाहिलं ऑन साइडला फटका खेळलाय. बिडांवरती क्षेत्ररक्षक आहे. एका धावेने जास्त धावफलकामध्ये बदल होणार नाहीये. स्ट्रेट ऑन द ट्रॅक फटका फसला होता बराच काळ हवेत. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक जिथपर्यंत चेंडू खाली येईल प्रयत्न करेल. अजून 2 धावा ऍड ऑन होणार आहेत आणि धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 82 या स्कोर कार्डवर. अजून येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 31 धावांची गरज आहे.
12 मध्ये 31 ची गरज आहे. प्लीज थोडंसं स्पीडअप करा. बॉलिंग मार्क वरती गौरवला इंट्रोड्यूस केलं गेलं. मध्ये अजूनही 31 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती गौरवला इंट्रोड्यूस केलं गेलं. पहिल्या चेंडूवरती अलॉंग द कार्पेट डी मिड विकेट रिजन वरती चेंडू ट्रॅव्हल होतोय. दोन धाब्याने धावफलक पुढे सज्ज होणार आहे. 84 या स्कोर कार्डवर. अजून एक डॉट बॉल येतोय. इथे रनआउटची संधी आणि यस अजून एक बॅटर बाद. चांगली फेकी. येणाऱ्या 9 चेंडू मध्ये अजून 29 धाब्यांची गरज आहे. 28. चला बॅटर लगेचच क्रीजवरती या. इथे मात्र बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी. धीम्या गतीचा चेंडूचा वापर. इथे वाईड बॉलचे संकेत येत आहेत. इथे आपण पाहतोय वेगा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा बाउन्स. एका धावेने धावफलक आपण पाहिलं जाऊन पोहोचणार आहे तब्बल 87 या स्कोर कार्डवर. इथे मात्र आपण पाहिला चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ फर्निचरला डिस्ट्रॉय केलाय. बाद.
लास्ट पेअर आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा प्रितेशला आपण पाहतोय. शेवटची जोडी आहे 113चा पाठलाग करताना सौरभचा गेलेला विकेट आणि त्याच्यानंतर झालेली विकेटची पदजड आपण पाहतोय. शेवटची पेअर आहे परंतु काय फडका खेळ आहे, काय फडका खेळ आहे. लोअर फुलटो चेंडूला हवाई सफर वरती पाठवलं. 6 धावा तिथे मिळणार आहेत. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये आता 20 धावांची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती आलेला षटकार पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त असं सांगून जातोय फलंदाज. इथे मात्र चांगला चेंडू आहे, चांगला कमबॅक केला. शॉट ऑफ गुड लेंथ ला हिट केलं तिथे, तिथून मात्र चेंडू आउटस्विंग झाला. 4 मध्ये 20 धावांची आता गरज आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमने रेडी राहायचं. लगेचच आपल्याला मैदानाचा ताबा घ्यायचा कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. कोणत्याही पद्धतीची टीम मिटिंग आपण करायची नाही, स्ट्रेट अवे आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. लाऊड अपील आणि अस्क्लाम झाला, टीम झाली ऑल आउट. लगेचच हँडशेक करा आणि प्लीज क्रीडांगण आपण खाली करायचे. चिंचणे आणि मुळगाव विदाउट आणि डिले लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा आणि 2 बॅटर्स. (93) वरती टीम ऑल आउट झाली आहे. चला विदाउट एनी डिले चिंचणे आणि मुळगाव प्लीज, इट्स हंबल रिक्वेस्ट, लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्या. आणि मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड जातो. इथे आपण पाहिलं प्लेअर ऑफ द मॅच यतीन चौधरी ठरतो या सामनाचा मॅन ऑफ द मॅच. 24 चेंडू 56 धावांची आक्रमक फलंदाजी. चला प्लीज. आपण पाहतोय उमेरा संघाच्या विजयासाठी हरिश्चंद्र